समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधावं जगननिहितपाणी मंडनं मंडनाना। आवाज द्यायला पाहिजे। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते। विषय व्याळे मिठी दिदली अनुटी दाटी ते तुझ गुरुकृपा दृष्टी निर्वेश होय। कमी आहे ते बघ। अरे कान त्या स्वरातच आयुष्य गेलं। हां तू अजून बघायची गरज नाही ना, ते कमी आहे लगेच कळतंय मला। हां हा नाही जरा तिकडे लक्ष ठेवून राहा। तुझं काय झालंय सारखं बडवत बसायचं नाही। हां चला चढलं ते। हा अभंग महान वैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा। पाहिलं तर जनरल उपदेश, पाहिलं तर मुमुक्षुला उपदेश, पाहिलं तर सद्गुरूंची कृपेची आवश्यकता काय सांगणारा आणि या मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाच्या श्रवणी कंशी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या। इथलं वात्सव आहे। माणसं वरच्या रंगानं म्हणतात काय बरं आहे का, बरं आहे, खरं आहे काय, खरं नाही। कारण तुमची प्रकृती सांगते तुम्ही सुखी का दुःखी, तुमचा चेहरा सांगतो। दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा, त्याच्या दर्शनानं समाधान पावलं जावं त्याला महात्मा पुरुष म्हणतात। आणि त्या महात्मा पुरुषाच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते काय व्हिटॅमिन डी आणि एच नाही। हां ते आहे ब्राह्मी तेज। हां आनंदाचे लाडू खालेला तो एक व्यवहार आहे त्या ठिकाणी। आणि ते लाडू खात असताना नका चरफडू घ्या रे तुम्ही सुद्धा घ्या घ्या। हे म्हणतात दीपावळीचे बुंदीचे लाडू अजून आहेत, तुमचं कशाला पाहिजे। अरे ते लाडू 3 दिवसांनी नासून जातील। अविनाशी लाडू जो आहे तो तुला देतो म्हणतात। ये लाडू कसा आहे, दिले गोविंदेच्या पदा नाही नाथ, दिले गोविंदेच्या पदा नाही नाथ, क्षणक्षणाची करावा। आपण विचार करणारी जात आहे म्हणून आम्हाला सांगितले विचार करणारी। पण तो विचार अविचारानं आलेला प्रपंच याच्या संबंधी विचार असेल तर तो हा विचारोनी अहंकारू सांडिजे, मग अस्तित्व वस्तू होईजे आपली स्वस्ती सहजे आपणच सांगावं लागलं। प्रपंचाकरता विचार करायची गरज नाही, अविचारानं चाललेला असतो। आमच्याकडे एक झाड आहे, एक वर्षी या बाजूला येत आहे, एक वर्षी त्या बाजूला जाते। झाडाला पाय फुटतात। एवढी महती तुमची आहे का थोडी आहे। याला शास्त्र बघायला लागत नाही। प्रपंचाकरता कोण शास्त्र बघ म्हटलंय तुला, कोण म्हटलंय? शास्त्राचा विचार प्रपंच सांगत नाही।
शास्त्राचा विचार जीव मुक्ती संबंधी आहे. या देहात आल्यानंतर पहिले कर्तव्य काय असेल त्याला परमप्रयोजन म्हणतात. परमार्थ करावा. अवांतर प्रयोजनामध्ये प्रपंच असला तरी काय अडचण नाही, पण तो सुद्धा कसा असावा. मग मी व्यवहारी असे न मग मी व्यवहार असे न देवी हे उदाहरण कुठल्या चरणानंतर आलंय याचा विचार करावा प्रमाण देणाऱ्या महात्म्याने, बरं का. पण ते न कळता जर प्रमाण दिलं तर त्या मागच्या चरणाचा समन्वय तुला लागलेला नाही असं समजून घेतो मी. कारण का जानोनी नेनते करी माझे मन तुझी प्रेम खूण देऊन. देवाला ओळखण्याकरता ज्ञान हवं आहे ना, त्याला जाणणं म्हणतात. असं तुकोबाराने विचारलंय. हां, अरे मी काय जाणणार आहे तुला? तुझ्या भक्तीची लक्षणं मला कळतात का? तुझी भक्ती कशी करावी हे कुणाला विचारू? कोण सांगेल मला तुझ्या जवळ येण्याकरता भक्ती ही कर म्हणून? काय श्रवण करू, का कीर्तन करू, का पाद सेवन करू, का अर्चन करू, वंदन करू, दास्य करू, का आत्मनिवेदन करू? काय आम्ही भक्ती करणे कैसी वाजवा जाऊ दे, वाजवतो मी आहे, काय एक वहावे काय एक वहावे तुम्हासी अवघा भरुनी उरला वाणी खाली रूपी रसिगंधी कैसे करू इंद्रिया कैसे करू असं भगवंताला जाणावे. जाणण्याकरता मी दीन आहे. काय जाणावे म्या दिने. दीन म्हणजे इंद्रियाच्या अधीन असलेला जीव. इंद्रिये म्हणतील तसं वागणारा जीव. इंद्रियाने सांगल तेच करणारा जीव. जसं एखाद्या बायकोचा वेडा असतो. ती बस म्हटली तरी बस, उठ म्हटली तरी. आमच्याकडे एक जोडपा आहे, ती सकाळी चहा आणतो म्हणून बशी आणि कप मोकळा देऊन गेली आतनं. ती 12 वाजेपर्यंत आलीच नाही. तसंच होतं ते कप आणि बशी. का झालं बाबाराव? चहा नाही गेली. किती 8 वाजता. अरे 12 वाजता ते म्हटलं नाही येते आहे. माझी बायको लयच एवढं 8 वाजलं तरी लेका तुझ्या बायकोचा दोष कळत नाही. शास्त्र सांगतं तुझा दीनपणा समजावून घे. इंद्रियाच्या अधीन आहे आम्ही. आम्ही जर डोळ्याला सांगितलं डोळे तुम्ही घ्या रे सुख म्हणून, पण ते डोळे भलतेच बघणार. शब्द स्पर्श रूप रस गंधादी विषयाकडे डोळ्यांचे लक्ष जाणार. आम्ही आज्ञा काय दिलेली आहे? तू डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाची मुख. पण डोळे भलतेकडे बघतात. काय बघतात? त्यांच्यावर बंधन आहे आम्हाला. त्याला शास्त्रामध्ये दमन म्हणतात. ते दमन नसलेला जो जीव आहे ना, तो असं मोकारच आहे. मोकारच आहे. जमलं तर जमलं. मी त्या माघ वद्यामध्ये 2-4 वर्ष झाली त्याला. मी इकडे कीर्तनला येत होतो तुमच्या गारगुटी भागामध्ये.
निपांत काय माझे क्लासमेट म्हटले, गुरुजी चहा घेऊया. मी म्हटलं हटला जाणं महाराजांना बरं नाही, हे तो कोण तुम्हाला ओळखते, चला घे म्हटलं. कारण ते क्लासमेटच होते. सगळ्यात अवघड भाग म्हणजे क्लासमेट. त्यांना महाराज माहीत नाही, काय माहीत नाही. गेलो आम्ही. एक रस्त पलीकडं मसाला डोसा खात होते. खायना होते पण गंध लावलेला बघितलं. अरे आज एकादशीने मसाला डोसा कसा काय खाते. तरी मी म्हटलं काही सीझनवाले असतात ना, पंक्तीला गंध लावून जातात, माळ असते नसते काय प्रश्न नाही. असं काय बरेच महाभाग आमच्यात आहेत. कसं असेल म्हटले, काय हो तुम्ही वारकरी आहे का, ही बघा माळ म्हणलं. अरे मग तू आज एकादशी मसाला डोसा कसं काय. आज एकादशी आहे. काय इंद्रिय दमन करेल साला. काय इंद्रिय दमन होईल का. संस्कारित इंद्रिय आहेत अनेक जन्माचे, एक जन्माचे नाहीत. एक जन्माचे संस्कार या इंद्रियाला नाहीत. अनेक जन्मामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे आमच्या पाठीशी आले आहेत आणि तेवढे संस्कार घेऊन इथं आलो. त्यामुळे इथं विशेष सुख घ्या म्हणून सांगायचा ग्रंथ लिहायची गरज नाही. सहज स्वभाव आहे इंद्रियांचा, सहज स्वभाव आहे. कारण का मागच्या अनेक जन्मातले विषयाचे संस्कार आहे आणि ते संस्कार सहजपणे इकडे ओढतात. आता त्या ओढण्यामध्ये जर रमला तो प्रापंचिक ठरतो आणि त्यांचा स्वरूपाचा विचार केला तर तो पारमार्थिक ठरतो. एवढा फरक आहे. महाराज म्हणतात विषयी सुख आहे हे बोलण्यासारखेच नाही. विषयामध्ये सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही. पुढं उदाहरण दिलं. समजा वीज चमकली, दिवसा मग घडी मिळाली नाही, तो भांगल्याला रात्री नेला आणि वीज चमकली म्हणून स्टार्ट म्हटल्यानंतर खुरपं खाली यायला वीज निघून गेली. हातावर खुरपी पडली, कुठं कोपावर पेकावर पडली. कारण त्या विद्युलतेनं जगाचे व्यवहार होऊ शकत नाहीत. त्याप्रमाणे आता मगाशी महाराजांनी थोडं सांगितलं सुखाबद्दल. कुत्रं मॉर्निंग वॉकला गेलं. कोण का जाऊ नये का. म्हणजे मॉर्निंग वॉक करणारे कुत्रे जसं मी म्हणणार नाही, कारण मी पण जातो ना सकाळी. मग कुत्रे गेलो हो. दुसऱ्या कुत्र्याने विचारलं व्हेअर आर यू गोईंग. आय गो टू हळदी म्हणलं. ते हळदीपर्यंत चाललं. का चाललं मॉर्निंग वॉकला. जाता 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 सडोलीच्या पेट्रोल पंपाच्या कडलं एक हाडूक पडलं होतं. त्यांनी इकडं तिकडे बघितलं, ह्यात पार्टनरशिप कोण नाही ना. उचललं हाड आणि परत त्या रानात गेलं आणि हाड एवढं फोडायला लागलं. ह्याच्या हिरड्यातून रक्त यायला लागलं आणि ते रक्त हाडाला लागलं आणि जिभेला रक्त कुठं लागत होतं हाडात. त्याला वाटलं हे रक्त हाडातला आहे म्हणून प्रयत्न आहे वाळूचे कण रगडीता ते. अरे शेंगदाण्यात ना पाण्यात एका कशाला तेल गळतंच. हा जो त्याचा भाव आहे, या विषयामध्ये सुख नाही, सुखाचा भास जरी असेल तर तो तुमच्या आत्मस्वरूपाचाच आहे. हा सिद्धांत घ्या. सुख म्हटलं की आत्मा, सुख म्हटलं की देव, सुख म्हटलं की संत, सुख म्हटलं की या जगाचा अधिष्ठान असणारा ईश्वर. अन्य ठिकाणी 4 ठिकाणी सोडून 5व्या ठिकाणी सुख नाही, सुखाचा भास आहे. आणि तो भासच आपल्याला खरं सुख वाटल्यामुळं आपण त्याच्या पाठीमागं लागतो. मग त्यांना असं विचार, कोणतरी स्वर कोणतरी द्या म्हणजे बरं होईल. तू जरा महाराज आणि हा विषय ओढी भुलले जीवा, विषय ओढी भुलले जीवा, विषय ओढी भुलले जीवा, विषय ओढी भुलले जीवा. आता याची कोण
क्वेश्चन मार्क आहे. या संसारामध्ये कुठलं सुख तुमच्या मालकीचं आहे काय शब्दामुळं होणार आहे? शब्दामुळं महाराजांनी स्तुती केली, काय तुमचं कीर्तन कुत्र्याला बी कळायला लागलं. म्हणजे स्तुती आहे काय निंदा आहे? कुत्र्याला बी कळा म्हणजे कुत्र्याच्या स्वरात माझं गेलं असं अर्थ होता. तरी म्हणते महाराजांनी मला सर्टिफिकेट दिलं. आम्ही सोहळ्यातनं जात असताना काही नवीन मंडळी ती आपल्या भोवत्या नसायची, चाल शिका म्हणून. पण ते चाल शिकण्याची न बिसूर म्हणायची. आणि मला गुरुजी कशी काय झाले, बाल गर्दबासारखा म्हणतोस. त्याला एवढं कौतुक वाटलं. बऱ्याच लोकांना सांगितलं गुरुजींनी मला बाल गर्दब म्हटलं. त्याला अर्थ कळला नाही. अशीच आमची मंडळी गर्दबातली असतात. काय फरक कळत नाही. कोण सुख आहे, कोण सुख धरेले संसारी, पडोनी काळाचे आहारी, माप या लागले शरीरी झाल्यावरी सळे ओढते. अरे ह्या सुखाच्या पाठीमागे विषयाच्या लागून बापुडी होतील शेवटी, आयुष्या सगळी झाले आतुती. तो एक प्रसंग असा येतो त्यावेळी कुणीही तुमच्या सोबत असणार नाहीत, कुणीही तुम्हाला त्यातून सोडणार नाहीत. असं एक ठिकाण आहे काय, यमराजा काय तुमचा सासरा नाही. जावयाचे 12 गुन्हे माफ करून जाऊ दे बापू, जाऊ दे बापू म्हणायला. अरे तू इतका नियामक आहे, तुम्ही जेवत असला तरी उचलतो, असं वर्णन बरं का. घडी घडी याची काळ वाट पाहे, घडी घडी याची काळ वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता हाती नाही. दुसरा ग्रास खाण्याची सुद्धा आपल्याकडे सत्ता नाही. एवढं क्षणभंगुर आहे. एवढं क्षणभंगुर समजून जो मिळाला त्या क्षण परमार्थाच्या विचारात क्षणभंगुर आहे. पण दिला या काळे अवकाश, नाही पावलो आयुष्यानाश, कार्या कारण उरले शेष गेले ते भूस जाओ परते. हे ठाम सुद्धा मिळाला ना क्षण, तो क्षण योग्य कार्याला लाव. हे म्हणले माझं योग्य कार्याला चाललंय. काय काय चाललंय? इलेक्शनला उभारलोय. योग्य कार्य कुठल्या पक्षाकडं? भिन्न पक्षाच्या हाय ती त्याच्यात 2-2 गट बोलून मारामारी करायला. ते बिन पक्षाच्याला कोण विचारणार? 40 एकीकडे 14 एकीकडे घड्याळाची तरा, 40 एकीकडे 17 एकीकडे मशालीची तरा. आणि मग त्या पक्षाला तर कोण सोयीसुतकच नाही. वर्ण आढळायची. त्याला काय माहितीच नाही त्या बिचाऱ्यांना. इथलेच नाही आलेली मंडळी. या भारतातली संस्कृती कळली कुठं? इथं जन्मावं लागतं. या मातीशी संलग्न असावं लागतं. या हिंदूचा हिंदुस्थान कळून घ्यायला लागतं. हिंदू धर्माची सहिष्णुता आपण पठन करावं लागते. आणि जशी इलेक्शनची आचारसंहिता आहे तशी धर्माची आचारसंहिता, कर्माची आचारसंहिता, ज्ञानाची आचारसंहिता, ह्या तिन्ही धर्म कर्म आणि ज्ञान ह्या तिन्हीची आचारसंहिता जी आहे ती तुम्हाला पाळावी लागेल. काय आचारसंहिता आहे? हां, अरे कोणतरी थांब, क्या बात आहे चंदू, तू तुला वडकी, मला नव्हे सोड. इतुले करी भल त्या परी, इतुले करी भल त्या परी, इतुले करी भल त्या परी,
सांडोणी अभिलाष अंतरी वरते व्यमाने सुखरूप इंडोल 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 एवढा अभंग जरी वारकऱ्याने पाठ केला, दुसरा अभंग नाही आला तर चालेल, काय कीर्तन करायचं नाही तुम्हाला, मुक्त व्हायला एवढा एक अभंग पुरेल का नाही? इथले करी भलत्या परी परद्रव्य परणारी सांडोनी अभिलाषांतरी वरती. अभिलाष म्हणजे प्रत्यक्ष नसते, ते मनात म्हणते, ती मिळाली तर ती बाहेर म्हणते शांत बाबा मार तुझ्या बाईने म्हटलं नारायणा चावड कुठला साला, आणि अभिलाष म्हणतात त्याला. तुमच्याकडे धन जास्त असेल, आम्हाला कधी मिळेल, आम्हाला कधी मिळेल, आम्हाला कधी मिळेल, राब की जरा. ते काय नाही, त्याची बिडी ह्याची काडी, त्याची पुढे ह्याची डबी, सगळी व्यसनं काम तरी करायला नको. कोण पैसे देणार तुला? अभिलाषा म्हणतात. कुणाची अभिलाषा करू नकोस? परद्रव्य आणि परनारीचा अभिलाष करू. शास्त्रानं विधीनं विषय भोगायला तुम्हाला सांगितलं. विधी ते पाळीत, निषेधाचे जाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. स्वपंथीशी किती व्यवहार करावा हे शास्त्र सांगितलेलं आहे. चिरंजीव पद कधीतरी एकदा वाचा. स्वपत्नीची सुद्धा कसा व्यवहार असावा. ती एका क्षणापुरती ती दासी आहे, तर अन्य क्षणी ती माता आहे, हे विसरू नका तुम्ही. भोजन वाढताना तिला माता म्हणा. एखादं तुमचं चुकलं असेल, सल्ला देताना तिला प्रधानमंत्री म्हणावं. नरेंद्र मोदी नवं घरात तिथे सांगतो. आमचं काय नाही, नाव घे म्हणताना मी सरळ घेत नाही. कमल नाव असेल, नाव घ्या कमली, त्या बायला चांगलं बोल की जरा कमली. नाही नाही, तिला सुद्धा स्वपत्नीला सुद्धा त्याला विचार सांगितला, किती जवळ ठेवावं, किती लांब राहावं. हा विचार चिरंजीव पदामध्ये मानायची गरज काय, असा जो प्रश्न आला. चिरंजीव पद तुमच्याकरता नाही, चिरंजीव पद आमच्याकरता आहे. हे हबप मंडळ आहे ना, माझ्या बंधूनो, माझ्या मायबापानो, ती बोंबलते तिकडे, ही बोंबलते इकडे, काय फरक नाही, यांच्याकरता आहे. जर माझा आदर्श तुम्हाला घ्यायचा असेल तर माझं जीवन निष्कलंक असलं पाहिजे. केवळ व्हॉट्सअपवर 2 कीर्तन आले म्हणून फुकायची गरज नाही. फाजील कीर्तन करू नका. ज्यांना हसवायच्या करता कीर्तन नाही आहे, हे प्रबोधन आहे. आणि ते प्रबोधन आत्मानात्माचा विचार करण्याकरता आहे, या संसाराचं मिथ्यात्व कळण्याकरता आहे. आणि मी केव्हाही पूर्वी ब्रह्मच होतो, आताही आहे आणि उद्याही ब्रह्म आहे, हा निश्चय करण्याकरता. हा निश्चय करायचा असेल तर तुम्ही 3 गोष्टीचा विचार करा, ज्या विचारानं हा भवसागर तुम्हाला तरून जाता येते. एक जीव, एक जगत, अनेक ईश्वर. चौथा विचार नाहीच तुमच्याकडे. जीवाचा विचार करा. जीव आहे का झाल्याचा आरोप आहे, आरोप आहे. जगत सत्य आहे का प्रवाहित आहे, प्रवाहित आहे. ईश्वर या जगाचा नियामक आहे का तुम्ही ईश्वराचे नियामक आहात? ते म्हणते ना, मी बोलविल्या तसं तुम्ही म्हणा की, मी बोलविल्या, मी चालविल्या सूर्य चाले. म्हातारीला वाटलं
माझं कोंबडं बोंबालते म्हणताना सूर्य उगवतोय आणि ह्याने सगळी कामं करून घेतात. मी माझं कोंबडं झाकतो कसं उगवतो बघा. माझ्या पाया पडतच याने यायला पाहिजे. म्हातारी कोंबडं झाकून ठेवली. सूर्योदय व्हायचं तसं झाला. माणसं निघाले. त्या सूर्याला का अक्कल आहे की नाही, अजून माझा कोंबडा बोंबलायचा म्हणले. अगं म्हातारे, तुझे 100 कोंबडे जरी बोंबलं, अरे त्याला चालवणारा कोण आहे? तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सूर्यासी चालणे, तुझिया बोलणे, सूर्यासी चालणे, चारशे पार होतील. तू जेव्हा वाढला जेव आणि कीर्तनला उभार. त्याचे 400 होऊन दे, त्याने 500 होऊन दे. काय कुणाचा विचार करते? त्या मोदीचं कसं होईल? तुला काय करायचं? तुझं कसं होईल बघ. तुझ्या स्वचा विचार करायला शास्त्र सांगतं, जीवदशेचा विचार कर. या जगतामध्ये एक नियामक जो ईश्वर आहे त्याचा विचार कर. आणि तिसरा विचार आहे, अपरिच्छिन्न असणारा ईश्वर ब्रह्म आणि परिच्छिन्न असणारा जगत, ह्या दोघांचा ताळमेळ घालून बसू नकोस. हे प्रवाहित आहे, हे जाणार आहे. तुम्हाला वाटतं असं प्रत्येक क्षणाक्षणाला बदल होत आहे याच्यामध्ये, अगदी एका क्षणात सुद्धा नाही. तुम्ही काल आरशात बघितलेले आज आहात असं म्हणू नका. त्यात सूक्ष्म बदल झालेला आहे. तुम्ही रोज बघत असल्यामुळे कळना. 4 महिन्याने एखादा माणूस भेटला, गुरुजी काय तुमचं तोंड असं का झाले? हे म्हणजे काय झालं? मी सकाळी आरशात बघितले, नाकाश ठिकाणी नाक आहे. आपलं परिवर्तन का कळत नाही? प्रत्येक क्षणाला सुरू आहे. हां, मात्र ते लक्ष ठेवून बघा. सातत्यानं उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, या गोष्टी सातत्यानं चालू आहेत. आणि हे तुमच्या इच्छेनं नाही, तर त्या ईश्वराच्या इच्छेनं. ईश्वराची इच्छा आहे जगताला चालक आहे. ईश्वराची इच्छा ही जगताला मालक आहे. ईश्वराची इच्छा ही जगताला तारक आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं काय ईश्वर म्हणतात बघा. भगवंत काय म्हणतो? हे मजची स्तव झाले, परी मिया नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. ज्ञानेश्वराची एवढी ओवी जरी आचरणात आणली तर मिशा फिरवायचा आपोआप बंद होईल. जागा होई सांडोनी झोपेला, ती अज्ञानाची झोप आहे. बाबा अहंकार निशी घनदार, बाबा अहंकार निशी घनदार, बाबा अहंकार निशी घनदार, गुरु वचनी फुटली पहार, वचनी फुटली पहार, गुरु वचनी फुटली पहार, गुरु वचनी फुटली पहार, माता भक्ती भेटली बरवंत, भेटली बरवंत, माता भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दाविला नर हरी राम गोविंदा वासुदेवा, नर हरी राम
ज्ञानाचा अहंकार आड येतो तर अज्ञानाचा येणार नाही काय? माणसं काय विचार करतात कुणा ठाऊक. ज्ञानाचा जर अहंकार आला असला तर त्या पदाची प्राप्ती नाही. आणि हे अज्ञानाचाच अहंकार घेऊन बसलेला आहे. ह्या गल्लीत माझा हात धरणारा कोण आहे का? तुझ्या हाताला गिरणी लागली आहे? लात मारेन तिचं पाणी काढेल तर काय हरकत नाही. मराठवाडा मोकळा आहे, चल मार, चल. दुष्काळ पडलाय त्याचा, मार चल. अरे कशाचे ज्या शरीराला विकार आहेत. मी काल घोंगडी सोडवली बरं का. घोंगडी, कानोबा तुझी घोंगडी, तो दिलेला होता. आणि एक प्रसिद्ध बुवा ते सोडवायचा प्रयत्न करतात पण सुटत नाही त्या माणसाला. संगीत सांगून पळते घरात. म्हणून त्या लोकांचं म्हणणं होतं गुरुजी तुम्ही घोंगडी सोडवा. मी म्हटलं 3-3.5 तास लागते. ते म्हणले 4 तास करा. आणि झालं 3.25 तास. त्यात काय आहे बघा. षडविकार षडवैरी मिळून तापत्रयाने विणली रे. षडविकार 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 षडवैरी मिळून तापत्रयाने विणली रे. नवा ठाईची फाटून गेली, नवा ठाईची फाटून गेली, आमास दिसली रे. कानोबा 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 तुझी घोंगडी सांगली. अरे कानोबा 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 तुझी घोंगडी सांगली. तुझी घोंगडी सांगली आम्हाची गाजली वांगुली. अरे रे कानोबा 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 तुझी घोंगडी सांगली. कानोबा कानोबा तुझी घोंगडी सांगली. आता या घोंगडीचा आणि आमच्या घोंगडीचा फरक वळीकला. हे 4 माणसांका जात्याला नव्हतं. ह्याला 2 माणसांना सुद्धा भागेल. 4 माणसं नीटकी बोलायला लागते. अरे ही घोंगडी एवढी जरी जाड दिली, एवढी जरी पातळ दिली, रक्त रेत दुर्गंधित जंतू नरकमुताने भरलेले. याचं वर्णन आहे. आणि भगवंताचं वर्णन कसं आहे. स्वगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्व गुणे विणले रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदर आसोबले रे. तुझी घोंगडी आहे आणि माझी अशी. जरी ही फाटकी 9 ठिकाणी असली, त्यात आत जरी काय काय मसाला भरलेला असला तरी सुद्धा या घोंगडीचा एक गुण आहे. याच्यातून मुक्त होत, याच्यातून. नाहीतर घोंगडीचं स्वरूप काय. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची नाही अपवित्र शरीराची, नाही अपवित्र शरीर. नीट बघत जा, तिथं अपील नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले.
ताल येतोय ते लावा, मला तुमच्या तालाची अडचणच नाही. तुम्ही हलगेचा ठेका जरी लावला तरी मी त्यात म्हणतो. हां, काय भ्यायचं नाही. अरे एकमेकाला सहकार्य करून हा रंगदेवता भरायची आहे. हां, हे वेदांतात ही माणसं सहकार्य करतील, स्वराला हे सहकार्य करतील, इकडचे करतील, आणि तालाला हे दोन ही करतील, आणि तुम्ही झोपेला सहकार्य कराल. काय थोडं कराल. खूप खूप तुमचे उपकार आहेत माझ्यावर, ते काय थोडे नाहीत. जाऊ द्या. शरीर दुःखाचे कोठार आहे. एक स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये घडलेला एक प्रसंग त्याने लिहून ठेवला. रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु, काही अशा गुरु शिष्याच्या जोड्या या भारतामध्ये झाल्या. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, निवृत्तीनाथ आणि माऊली, विसोबा खेचर, नामदेवराय. काय जोड्या, काय भाव आहे, काय त्या ठिकाणी उत्पन्न झालेला एक विशेष आनंद कसा मिळतो. त्याने एक शंका विचारली. दृश्य अदृश्य दोन्ही एक असताना त्यात भेद का? काय शंका आहे ती? दृश्य अदृश्य दोन आहेत का? भेद नसताना हा भेद का? ते म्हणले, सांगतो पण मला दक्षिणा दे. शक्यतो कीर्तन फुकट ऐकावेत पण प्रवचन फुकट ऐकू नये. काय हो मला, तुम्हाला का अजून दिले नाही मला माहित नाही. जाऊ द्या. आमच्या आयुष्यात तो प्रसंगच आला नाही. एवढे पैसे द्या म्हणायची जीभ कधी आयुष्यात अजून बाटलेली नाही. त्यामुळं तो सगळ्यांच्या डोळ्यात चालतो. एवढं ज्ञान असून पैसे कसं काय घेत नाही? आमचं काय नसताना ऑनलाईन घेतो आम्ही. गहन प्रश्न आहे. ते बेळगावला त्या आळंदीची 2 परत सप्ताह संपून त्या स्टँडवर आली. ते म्हणते, कितीला पडला सप्ताह? ते म्हणले, यावर्षी 1000 कमी दिले, पुढच्या वर्षी 3000 वाढवून सांग. हे काय चाललं? सप्ताह कितीला पडला? कुठं राहिला परमार्थ? अन्न मान धन हे तो प्रारब्धान म्हणून कीर्तनात बोंबलतस, आणि सप्ताह कितीला पडला हा कसा भाव पाहिजे? अरे तो ज्याने जन्म दिले तो भगवान तुला काय गवत चारणाराने अन्न देईल ना. आमचा विश्वास नाही. ते म्हणले, जगात अपवित्र वस्तू आणून दे. स्वामी सगळीकडे फिरले, कुठली वस्तू अपवित्र वाटेना. तिचा काहीतरी उपयोग आहेच, ती कशाला तरी उपयोग येतेच. शेवटी वेशीत आले. पूर्वी म्हणजे मोदी यायच्या अगोदर वेशीचा महिमा होता मोठा. गावची वेश ओळखायची विशिष्ट वासावर. बैलगाडीत झोपलेलं असलं सुद्धा गाव आलं म्हणाय पाहिजे, कारण वासच तसा असायचा. ती विष्ठा पाहिल्याने त्याला हात उचला, अपवित्र म्हणून उचला गेले. त्या विष्ठूचं नाव झाला, अरे भल्या माणसा, फक्त रात्री तुझा संबंध आला तर आमची अवस्था ही झाली. काल आम्ही जिलबी होतो, आम्ही खाजा होतो, आम्ही बासुंदी होतो, पण तुझ्या एका रात्रीच्या संपर्कानं आमची अवस्था ही झाली. परत शिवलास तर आमची गत काय होईल? इतकं भांडार आहे रोगाचं. रक्त, स्वेद, घाम हे जे आहेत ना, ते दुर्गंधी बाहेर काढतात. ते एक 4 दिवस आंघोळ करायचं सोडा आणि समोरनं या, कोणते इतकं घाण आहे. कारण ही घाण आतनं बाहेर येते. तुम्ही किती पावडर लावा, पावडर लावून काय जर परवा एक मला बाई म्हणल्या, अहो तुम्ही आमची टीका करता. कशाला मी करू टीका? नाही ना, कारण फेअर अँड लवलीनं कुठली बाई पांढरे झाल्या सांग मला, मग टीका करायला हरकत नाही. 7 दिवसात काळ्याची गोरी. ती म्हणते, हो ऐकलं का काय ते टिटू वानाकी. ते म्हणलं 4 पोरं झाले, आता कशाची गोरी आणि कशाची काळी? तुम्हाला म्हणजे कौतुकच नाही. लोक काय बायका रडतात एका क्षणामध्ये परिवर्तन. तुम्हाला जमणार नाही, ते लगेच ते येडच होते. ते तुम्हाला म्हणजे काय नेहमी त्या घेतल्या, इतकं कशाला आणणार? 200 रुपये देऊन ट्यूब आणली. रोज रात्री चोपडून झोपायची. सकाळी विचारायचे कशी दिसते? साधारण बरी दिसते. 200 घातलं त्यांना.
7 दिवस संपले, ट्यूब संपली. 8व्या दिवशी विचारलं, मी कशी दिसते? पूर्वी होती तशीच दिसते. ईश्वराच्या सृष्टीमध्ये कुणाचं अतिक्रमण चालत नाही. प्लॅस्टिक सर्जरी देवानंद जरी 6 वेळा केली तरी शेवटी म्हातारपणे आलेलंच आहे. हे विकार आहेत. मी मग सांगितलं ना, षडविकार. अस्ति, अस्तित्व. जायते म्हणजे जन्म. अस्ति जायते, वर्धते म्हणजे वाढणं. विपर्ण मिळते म्हणजे तारुण्यातला जरा मध येणं. अपक्ष येते म्हणजे एक एक पार्ट कमी कमी होत येणं. आणि एक दिवशी विनशते म्हणजे राम नाम सत्य आहे. जाने वाला जाता है, आने वाला पोळ्या करके खाता है. हे विकार आहे. हे विकार या शरीराला आहेत. हे विकार या जगताला आहेत. या जगाला विकार येते. सतत बदल आहे, त्याचा बदल होतो. सतत बदलणारं शरीर, सतत बदलणारं जगत, न बदलणारं तुझ्या ठिकाणी असणारं चैतन्य आत्मस्वरूप आणि अधिष्ठानभूत असणारं चैतन्य आत्मस्वरूप, एवढंच न बदलणार आहे. कधीच बदलत नाही त्यामध्ये. स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुण विनली रे. स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुण विनली रे. हा जडगुण कोंडे रत्न जडित सुंदरा शोभरी रे. कानुका 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 तुझी कोंकणी चांगली. कानुका 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 तुझी कोंकणी चांगली. देवा तुझी घोंगडी कशी आहे? स्वगत सच्चिदानंद मिळवणे. स्वगत सजाती विजयाती भेदरहित असणारे तुझी घोंगडी, ती शुद्ध सत्वगुणाने विणलेलं आहे. यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गोंडे त्याला लावले. त्याला विणलेलं आहे. आडव्या धाग्याने विणले. आणि तुझा मूळचा सुंदरपणा आणि ही असली सुंदर घोंगडी पांघर लावल्यानंतर तुला बघतच बसावं असं वाटतं. मूळचा देखणा असला तर त्याला कसलेही कपडे घाला, शोभून दिसतात त्याला. आणि जर त्याला 480 रुपये मीटरचा घाला. अरे देव मूळचाच देखणा. हा, तुझी ये निडाळी कोटी चंद्र प्रकाश. तुझी ये निडाळी कोटी चंद्र प्रकाश. कमल नयन हास्यवदन. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. ह्याला स्वर्ग मागणंच लावते. चंदू आयुष्य गेलं माझ्या भांडणातनं, अजून तुला स्वर कसं काय लावता येत? ते तर वैशिष्ट्य आहे. ते आमच्याकडे जयराम पाटील म्हणून ते आबांच्या भाडावर ते म्हणायचे, भाऊसाहेब पाटलाचं भजन म्हणजे पुढचे 2 पाय फटात आहेतच, पण मागच्या 2 पायानं पीक तुडीतो. ह्याला काय करायचं? तात्काळ स्वर, तात्काळ ताल,
तोंडातनं शब्द बाहेर पडला, थाप पडली पाहिजे. तुम्ही दोघं नवीन आहे, हे जरा जुनं आहे की आता ह्याला काय झालं, तुझं नवीन असलं काय झालं. अरे शब्द बाहेर पडला तुमची, अरे कुठली बुवा चाल म्हणणार आहे तुमच्या 1 सेकंदात अगोदर ज्ञान झालं पाहिजे. हे कोण चाललंय वाटतं, मला वाटतं मलाच घालू त्यात काय. जाऊ द्या, देवा तुझी घोंगडी अशी आम्हाला दिलीस, पण एक ध्यानात ठेव, तुझ्या घोंगडीत जे नाही ते माझ्या घोंगडीत आहे. तुझ्या घोंगडीत तू ईश्वर म्हणून मिरवशील, पण मोक्षाचा आनंद तुला मिळणार नाही, तो मला मिळणार. ईश्वराला मोक्षाचा आनंद आहे का काय? गुरुजी तुमचे शास्त्र म्हणते, माया विशिष्ट चैतन्याला मोक्षाचा आनंद आहे का? आनंद आहे तो फक्त अविद्या विशिष्ट चैतन्य कूटस्थ चैतन्याच्या मानवी जीवालाच मोक्षाचा आनंद आहे. बघा, असं ते रंगनाथ महाराज परवरीकरांचं सूत्र आहे. देव शरीर हे पुण्याचं असल्यामुळे त्यांना मोक्षाची गरज नाही. पशु शरीर हे पापाचं असल्यामुळे त्यांना अक्कलच नाही, त्यामुळे गरज नाही. तर राहिलं कोण? एक मानवी शरीर आहे. यांना उद्धाराची गरज आहे, उद्धार यानेच करून घ्यायचा असतो. आणि त्या उद्धाराचं स्वरूप असं आहे, या 3 गोष्टीचा सातत्यानं विचार करा. जीव, जगत आणि ईश्वर. जीवाचा विचार कसा असावा तसं पाहिला तर ज्ञानी सांगतात, तुका म्हणे हाचे स्वयंपरब्रह्म. पण स्वयंपरब्रह्म हे सिद्धी कुणी केली? शास्त्राने केली, सद्गुरूंनी केली. तिसरा कोण नाही, हबपणे नाही केली. शास्त्र सिद्ध करतं, तदंशक हा सिद्ध करतं, संत सिद्ध करतात. काय म्हणून तू आंधळा झालायस? ती उघड दृष्टी होईल काय? अरे या आंधळ्याचा नंबर येणाऱ्या डोळ्याचा पेक्षा सहजावस्थेतले डोळे उघड, म्हणजे तुला कळेल काय या जगताचा जो द्रष्टरूप भाव आहे तोच मावळला जाईल. मावळवित विश्वाभासू नवल उदेला चंडांसू. ही अवस्था तुला होईल, पण त्याच्याकरता विचाराची गरज आहे. विचार केव्हाही श्रेष्ठ आहे. जीव दशेचा विचार करावा, ईश्वराचा विचार करावा, जगताचा विचार करावा, संप्रदायाचा विचार करावा, साधनेचा विचार करावा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कोण आहे याचा विचार करा. को हम, मी कोण आहे याचा विचारच. आणि मी कोण आहे हा प्रश्न जर तुमचा असेल तर सद्गुरूंच्याकडनं उत्तर आहे, ते तू आहेस. आणि तुमचं ते नसेल तर तारीख तुमच्याकडली द्या की तेवढी, ब्रह्म नाही कळणार. तत्वमसी महावाक्याचा प्रश्न करत असताना मल विक्षेपाचे दोष तुमचे गेले पाहिजे, आवरणाचं ज्ञान झालं पाहिजे. आणि आवरण निवृत्ती करता अथक प्रयत्नानं त्या सद्गुरूंच्याकडे जा आणि विचारा, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त. काय हे खंडहीन, काय हे खंडहीन. हा प्रश्न कोणीतरी सोम्याबेमाने विचारायचा नाही. 9वी पत्र पित्यालं, दशमीला कुठल्या तरी बोवावरून पंढरपूरला गेलं. 100 रुपयाची आशान त्याला माळ घातली. कोणतरी फडकरी देऊकर असेल, वास्कर असेल घातली. लगेच फोन केला, आता मी हबप झालो.
डिग्री एवढी लालूच्या राज्यात सुद्धा स्वस्त नाही. 50 रुपयात हबप हरिभक्तीपरायण. अरे मूर्खा, तुकोबरायने कुठं गात्यात म्हणून घेतलेलं आहे. तू कुठला हरिभक्तीपरायण? तुला म्हणावं लागलं हळूच भलतेकडे पाहणारा. हरी म्हणजे काय कळलं का तुला? हरीची व्याख्या बघ आणि मग भक्ती कशी असते बघ. आणि मग त्यामध्ये भक्तीमध्ये पारंगत म्हणजे हरी आला हाता मग कैची भया चिंता, कैची भया चिंता मग कैची भया. अभंग कसा आहे? 60वीला हरी जीही हृदय मंदिरे, त्याची सरली इरधार झाला सफल व्यापार. 10,000 भांडवल करून दीपावलीला दुकान घातलं. 1 वर्षभर व्यापार केला. दीपावलीला पाडव्याला आणि आढावा काढायचा ना. चेपलेले डबे, फुटलेलं तुटलेलं वजन, गोळ्याचे काही राहिलेले तुकडे, काबुलीचे काही न चालणारे दाणे, त्यातले पातळ झालेला गूळ डसलेला आणि भुरा आलेली चापू, या सर्वांची बेरीज केल्यानंतर 1,500 रुपये त्याचं मूल्य झालं. काढलं तर किती? 10,000. आणि आता शिल्लक काय दाखवतंय? तरी लक्ष्मीपूजा करतास आला. फटाकडे वरेल का अवदसाची पूजा आहे ती. निदान या जन्मात न हुकल्यानंतर परत मानवाच्या जन्माला येईल एवढं तर भांडवल कर. झालं एवढं सोपा घ्यायचे. निदान जाऊ दे, मोक्ष राहू दे, बाजूला राहू दे. निदान मी परत तुकोबाला सांगतात ना, घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा सागा, तुझी चरण सेवा सागा. मगाशी थोडं सांगितलं महाराजाने, या एका देहामध्ये 3 देह आहेत. हे वरचं जे कवर आहे ना, ह्याला स्थूल देह म्हणतात. याला किती जपून ठेवा, डॉक्टरच्या दवाखान्यात कायमचं ठेवा, तर ते एक दिवशी तुम्हाला हात दिल्याशिवाय, कारण हे षड विकार आहेत, षड वैरी आहेत. आणि तुम्ही असं म्हणतात बघा, तुम लाख हिजाजत कर लो, लाख करो रखवाले, एक दिन पंछी उड जाएगा, पडेगा पिंजरा. ते पूर्वी काळी मोडून पिंजरा केला म्हणून काय अभंग असायचा. ती जुनी माणसं म्हणायची. ते आता कोण म्हणत नाहीत, कारण आता स्टँडर्ड असल्यामुळं जुने अभंग म्हणत नाहीत. अरे हा किती जरी केला तर एक दिवशी याचा नाश होणार आहे, कारण त्याचा स्वभाव नाश आहे. कुणाचं 80ला जाईल, कुणासनं 50ला जाईल, कुणासलं 12च्या दिवशीच जाईल, काय सांगता येणार नाही. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू का रे व्यवहारी संसाराचे. तुझं प्रत्येक क्षण तो काउंट करायला लागलाय. कधी उचलायचं त्यानं ठरवलंय, त्यात कुणीही बदल करू शकत नाही. डॉक्टर जर बदल करत असतील तर विनू मांडके हार्ट अटॅकनं का मरतो? भद्रे हार्ट अटॅकनं का मरतो? कोल्हापूरचा भद्रे. आमच्या तरुणपणामध्ये त्याचं नाव फार मोठं होतं. त्यानंतर ते विनू मांडके म्हणून ज्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन हजारो शस्त्रक्रिया केल्या, हार्ट अटॅकनं. अरे नाही, तुझं आयुष्य संपलं ना. राम नाम सत्य. मग काही लोक म्हणतात अजून किती वेळ लागेल, ते हलतंय असं. आबा कॉफी पिता नको, ते 10 वाजताला घड्याळ मग हे म्हाताऱ्याचं घड्याळ. आणि मग हलायचं बंद झालं, म्हणजे आता घंटी वाजली म्हणायची.
लोकांनी हाणलं, नियमाप्रमाणे शस्त्राचा उपयोग केला. लोक जमली आणि हलायला लागलं. मी असली मंडळी म्हणले, किती वेळ लागेल, नाश्ता करून तरी येतात. ही तुमच्या देहाची किंमत आहे राजा. परिमळ गेली ओस फुलं देती आयुष्या शेवटी, आणि तो एक दिवस येणार आहे. हा, कोणे दिवशी यम येती धावून, कोणे दिवशी यम येती धावून, कोणे दिवशी प्राण जातील घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे, एकटे राहावे, समयाची सादर व्हावे, समयाची सादर तिथं आय लव्ह यू म्हणणारी येत नाही. हा, निश्चित धरून चला. तिचं नाव शास्त्रामध्ये दारा आहे. तिला काय म्हणतात? दारा म्हणजे पैलवान नव्हतो. दारा म्हणजे दारातून टाटा करणारे. ऑफिसला जाताना मी तेच केलं तिनं, आणि तर ह्याचं उचललं तर मी टाटा. हे कटुसत्य पचवायला शिका. आणि हे कटुसत्य का शिकावं? या जगातून मला एक दिवशी जायचं आहे. जाताना मी काय निदान येताना आणलं तर तेवढं तरी घेऊन जावं. आणि मी आलो कशा करता? तर महाराज सांगतात, इथं आलोच कशा करता? तर या देहाच्या संयोगानं, या देहाच्या सान्निध्यानं येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना अर्धारे चिरा पडे, हेच मुख्य कर्तव्य असताना अन्य अवांतर प्रयोजनामध्ये रंगतं. म्हणून त्याला सांगायला लागले, क्षणक्षणा हाची करावा, करावया पार पवन, क्षणक्षणा हाची करावा विचार, क्षणक्षणा हाची करावा विचार, करावया पार पवन सिंधू. विचारामध्ये 3 घटक येतात. समाधी षटक विचारामध्ये येतो, विवेक विचारामध्ये येतो, आणि वैराग्य विचारामध्ये. विवेक, वैराग्य आणि समाधी षटक हे 3 घटक जे आहेत ते तुमच्या विचारामध्ये असले पाहिजे. ते जर 3 घटक विचारामध्ये असतील तर तुम्हाला ज्ञानाला सामोरं जायला काहीच अडचण नाही. विरक्ती वाचुनी कही ज्ञानाशी तगण्याची नाही. वैराग्य असेल तर ज्ञान यायला काय अडचण नाही. शास्त्रकारांनी वैराग्यामध्ये 2 प्रकार सांगितले. एक जिहासा वैराग आणि एक जिज्ञासा वैराग. जिहासा वैराग येतं आणि जातं. त्यात 3 पार्ट पाडले. स्त्रियांना प्रसूतिकाली येणारं वैराग, आपण आपल्या आप्तसुखेला स्मशानात घेऊन जाताना वैराग, आणि कुणाच तरी मोठा बंगला बघून आपल्या झोपडीची तुलना करणारं वैराग, ह्याला दृष्टी वैराग म्हणतात. स्मशानामध्ये म्हणतंय, उष्ट्या हातानं कावळा मारला नाही, काय राबलाने मिळवलं, शेवटी कुणाचं ते धन करून नेलं, चल घाला. अरे ते सोडून गेले, तुझी वाट काय बघ ना. दुसऱ्याचं सांगतं हे आपण जायचं विसरतेच. चला, तुला पण एक दिवस याच रूटला यायचं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, स्मशानाला दररोज जाऊन ये, वयात असलेली बरी आपली. मग त्यावेळी त्रास व्हायला रोज. अरे स्मशान एवढी पवित्र जागा जगात कुठली नाही आहे. जिथं शंकर तपश्चर्या करतो ती जागा अपवित्र असेल का?
स्मशानात जात जा. स्मशानचं मला ज्ञान सांगतं. अरे तुझ्यासारखं अहम म्हणणारे अनेक इथं जाऊन मी बघतच आहे. आणि मग तुझा एक दिवशी नंबर येईल त्यावेळेस सुद्धा मीच बघत राहणार आहे. मला स्मशान म्हणतात. माझी आठवण प्रपंचामध्ये ठेव. एक दिवशी माझ्याकडे यायचं आहे. माझी आठवण तू पैसे मिळवताना ठेव. हे सोडून यायचं आहे. एक 50% तरी नेता आला असतं वर तर माणसं अजून कोणाकोणाला बुडवली असते कोणाला. आपल्या हिंदू धर्मामध्ये कडदोरा तोडतात. तुमच्याकडे कसं काय तोडतात ना? तोडतात की नाही? होय तरी म्हणा, नाही तर मुसलमान आहे म्हणा, मला काय वेळ द्यायचा. का तोडतात? नंगाई जाना. जे मॉडेल जसं आलंय ना तसंच घालवणारं संस्कृती म्हणजे हिंदू आहे. नागवा आहे ते, म्हणून त्याला काहीच वस्त्र वगैरे घालायचे नाही. ते तुम्हाला नागवं शरीर दिसून नये म्हणून वर घातलेलं असतं ते, नाहीतर त्याला त्या प्रेतामध्ये खरोखर कापड घालून जायचं नसतं, नागवंच घालायचं असतं. पण आता वेगळी फॅशन आली. आता एक कापड घराकडे नेऊन करायचं काय? घाल. आपली संस्कृती सुद्धा बदलत चालली. काय करणार? अरे नाशिवंत देह जाणार सकळ. हे सगळं जाणार आहे. एक शिल्लक राहणार आहे, भगवंताचं नाम. हा, अवघाचे आकार ग्रासीय लयकार. अवघाचे आकार ग्रासीय लयकार. राहिले निराळे हरिनाम. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम न आटे ते बरोबर. तुम्ही केलेलं कर्म शेवटच्या क्षणाचं वर्णन करतात. मग ते न चले काय. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल काही. काय काय केलंच त्याचं सगळं हिशोब पुढे जाईल. तुका म्हणे ते मान्य. आणि यमाला कारुण्य हा भाव नाही आहे. त्यात बरेच लोक प्लीज कृपा करून दया करून अजून एक 8 वर्ष राहतो. गंगेचं लगीन आणि पांड्याचं बारसं करायचं आहे. अरे एक क्षण तुम्हाला एक्स्ट्रा देत नाही. उचललं जातं. त्याला जर कारुण्य भाव असता तर कोण गेला असता? कोणीच तयार झाले नसते. पण ते म्हणताय काय तुकोबाराने वर्णन केले. हा, नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडीरा. ओढाळ सापडे जैसे धान्य. सोन यातना धरिते तो. नाही जय मासी करुणा. नाही जय मासी करुणा. आम्ही एका पोराला माळ घातली. 10-12 वर्षाचं होतं. बाकीच्यांचा गंध बघून त्याला वाटलं माळ घालावी. ते माझ्याकडे आलं, गुरुजी मला माळ घाला. घातली माळ. घराकडे गेल्यावर तिची आई म्हणाली त्या बुवाच्या तोंडात एक माती पडली.
खाय प्यायचं पोर त्याला बघवलं नाही. अरे म्हातारपणी माळ घालून मुक्त होऊ शकत नाही. काय असेल ते हे चवय सकळ सिद्ध आहे. हात पाय धड पाहिजे तर तीर्थयात्रा होईल, डोळे धड पाहिजेत तर तुला ज्ञानेश्वरी वाचता येईल, कान अत्यंत तीक्ष्ण पाहिजेत सद्गुरूच्या मुखातून येणारे वेदवाणी तुला ऐकता येईल. हे पार बदल झाले. घरात म्हणले आबा तिकडे काय चाललंय, तिकडे तरी जावा की किती घरात बडकट टाकशीला. मग इना घेऊ फोडशील जा म्हटलं घरात. आता इना घेते सारा. हा अरे ज्यावेळी ना या विना घ्या तसल्या भानगडीत आम्हाला घालू नका. ही भानगड वगैरे बेट्या, हा ही भानगड आहे. आणि आता आलं इना घेऊ म्हणजे आणि 4000 रुपयाला तोटाच त्या लोकांना. अरे ही योग्य वेळी पाहिजेत. म्हणून तुम्हाला क्षणोक्षणा शब्द घालण्याकरता तुम्ही योग्य वेळी जर परमार्थात लागला, दुसऱ्या देहाची गरज नाही मोक्षाला. याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा विठोबा रखुमाई. बोला 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 पुंडलिक. आता तो विचार करायची जर तुमच्या इच्छा निर्माण झाली, कुठं जाऊन करावं हा प्रश्न आत्ताच्या काळामध्ये फार महत्वाचा. गधे को गधा मिला, दो मिलेगा लाता, सज्जन को सज्जन मिला, दो मिलेगा बाता. ठरवा कुठं जायचं ते. गधा म्हणजे गाडो म्हणजे ते 4 पायाचं नव्ह, त्याच्या तिप्पट संख्येनं 2 पायाचे. मी माझा म्हणायचा अधिकार नाही. तुका म्हणे केला रांडेने गाढव. मनासवे धाव घेणारे सगळे गाढवच आहेत. का गाढव म्हटलं आणि काय संतांना काय डोकी त्याला कोणाला ठोक. आम्हाला वाघासारखं कधी म्हटलं नाही, नाहीतर ते बाळ ठाकऱ्याने घेतलंच नसतं. वाघ हो आम्हाला म्हटलंच नाही. शिवासारखा सूर नाहीच. कुत्र्या डुकरा आणि गाढवा काय 3 प्राणी आमच्याकरता निवडले. धन्य जगी तोची एक. कुत्रा काय म्हटलं, कुत्र्याला तुम्ही 4 भाकऱ्या एकदम टाका, हाड जे जातंय तुम्ही आणि बसला जेवायला. ज्याची वासना कधीही शमत नाही त्याला कुत्र्याची अवस्था. डुक्कर ऑल इन वन. डुकराचं घर बघा, त्याला म्युन्सिपालिटीचा टॅक्स नाही, लाईट भाडं नाही, पक्ष कुठला आला तरी त्याला काय बंधन नाही. हे युतीचं येईना आणि शरद पवार मुख्यमंत्री होईना त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. त्याचं सगळं काय लिकरवाळ्या म्हणता, मावशी काका मामा जेवढी नाते आहेत तिथं एकाच ठिकाणी. तुम्हाला जमणार नाही. ज्या घरात राहते त्या घराकडे जर बघितला तर तुम्हाला केळस येऊन जेवायला होणार नाही. पण सुकेशी हो ब्रह्मानंद असं म्हणता येते. डुक्कर गाढव का म्हटलं. बऱ्याच ठिकाणी गाढवा फट गाढवाच्या लेखा. कुणाला म्हटलं, जन्म आली वाया गेली भक्ती नाही केली. ओ माझे माझे म्हणून या गेली. गाढवाच्या लेखा तुझा गेला. गाढवाच्या लेखा तुझा
गाढवाच्या लेखा म्हणजे ज्येष्ठ सुपुत्र काय कनिष्ठ, ते काय व्यवहार सोहळा करायचा आहे. गाढव पावसाळ्यामध्ये ठकते. तुम्ही नीट उद्या निरीक्षण करा, पण पाठीमागच्या बाजूला जाऊ नका, कारण ते लात मारल्याशिवाय सोडणार नाही. गाढव पावसाळ्यात चरते 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 हिरवगार दिसते. माझ्या पोटात काय गेलंच नाही असं गाढवायचं, आणि असं बारीक होतं. उन्हाळ्यामध्ये त्या उकळड्यावर फुर इकडं फुर करून सळ खाते. काळी भोर जमीन सगळंच माझ्या पोटात गेलं असं वाटतं, आणि पुष्ट होते. विषय विषयाचा बळी पाडू, गोड कर परमार्थ लागे करू, कडू विषय तू गोडू, ही गाढवाची अवस्था आमच्याकडे. चालण्यात गाढव सावळल्या राहते, कारण भासते म्हणते, आणि उन्हात निवांत राहते. त्याचा एक महत्त्वाचा गुण आहे, ते गाढवाचे जे मालक असतात ना, त्यांनी कधी दोरखंड वापरत नाहीत बांधायला. तुम्ही कसं बैलांना वगैरे बांधतात, ते खुंटा रवडले असते, ते गाढवाला असं धरून आणायचं, त्याच्या गळ्याला नुसतं असं असं करायचं, दगडाला असं केलं की त्याला वाटले मला बांधते. रात्रभर त्यातनं हलत नाही. कोण कोण अहो ऐकू आलं का, समजा किशावर ढळला आहे. बायका अशा स्वरात बोलल्या की आपले पाकिट सांभाळा. नाही तुम्हाला आज पंढरपूरला जावं, वारकऱ्याला विचारते, बया काय झालं, मला जरा सर्दी येते वाटतं, बघून जावा. दशमीला सर्दी आली नाही, एकादशीला आले नाही, मग इकडं द्वादशीला चाललं, तिकडनं माणसं येत होते, का रे उशिरा, सांगण्यासारखं नाही. बायकोला सर्दी येते म्हणून वारी चुकवणारी अवलाद. हा ह्याला गाढव म्हणून तर मग काय घोडं म्हणू का, गाढवच आहे ते. परिवर्तनाबरोबर तुम्ही बदलला नाही तर परिवर्तन तुमचा घोळ केल्याशिवाय राहत नाही. पाण्यात नदीत उडी मारल्यानंतर तुम्ही प्रवाहाबरोबर पोहोच जावा, पण थोडा हात मारत चला तर जायला बाजूला याल. हात न मारता राहिला तर समुद्राला गो टू समुद्र. हा सगळा विचार जर तुम्हाला कोणाकडे मिळत असेल, त्यांना सद्गुरू किंवा संत असणं, त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडे दोन फायदे, एक संसाराचं मिथ्यात्व कळतं, आणि या जगाचं अनित्यत्व कोण, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ही बाब कळते. दोन फायदे होतात. एक फायदा पहिला आहे, बैसता संताचे संगती कळू आले कमलापती. आपली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला, हे पहिल्या संतांना कळतं. आपले कोणच नाहीत हे कळावं, संतांच्या ठिकाणी जा. आणि मीच ब्रह्म आहे, तुला परत मुक्त व्हायची गरज नाही. अरे तू ज्याला देह म्हणतोस ना, त्या देहात्मबुद्धीचा अभाव कर आणि आत्मबुद्धीला प्रविष्ट कर, म्हणजे तू नित्यच ब्रह्म आहेस. तू ब्रह्म नव्हतास केव्हा, आता आहेस, पूर्वी होतास, आणि इथून पुढे त्रिकाला अबाधित एकमेव अद्वितीय ब्रह्माची व्याख्या सांगत असताना तिन्ही कालात ते आहे म्हणून त्याला सत म्हणावं. आणि तुझे सत हे स्वरूप आहे, चिद हे स्वरूप आहे, आणि आनंद हे पण स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूप तू असताना तुला दुःख करायची गरज काय. हा बोध जर कुठं मिळत असेल, संतांच्या संगतीचा, संतांच्याकडे जावं, आश्रमात राहावं, 2 वेळा नाश्ता, 1 वेळा जेवण. 12 वर्ष राहिलं, काय शिकलास. उपीट खाल्लं. अरे 12 वर्ष खाऊन पिऊन राहिलं बेटे, शिकलास काय. ती काय नाही म्हणलं. मग कशाला आश्रमात काय. अरे संतांच्या संगतीत जायला तर तू तिथं सेवा कर. मग सांगितलं ना, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. हे जर तुमच्याकडे घडत असेल, कारण शब्द कसा आहे, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी
देह जाणार नाशिवंत देह जाणार त्या आश्रमामध्ये किती दिवस राहिला त्याला महत्व नाही. आश्रमातनं काय घेतलास ते म्हणले तिथली 2 झाडं तोडून आणली आश्रमातली. अरे येड्या, आश्रमात जर गेलास ना त्या कायिक वाचिक मानसिक त्या सद्गुरूंची सेवा कर. सेवेने ज्यावेळी प्रसन्न होतील त्यावेळी म्हणतील काय काय अडचण आहे, त्यावेळी कोहम म्हणून विचारताना मी कोण आहे, मी कोण आहे विचारल्यानंतर ते म्हणतात तू कोण नाहीस हे बघावं. तू कोण नाहीस. ज्याला स्थूल देह म्हणतो तो पंचमहाभूताचा आहे, सूक्ष्म देह म्हणतो तो अष्टधा प्रकृतीचा आहे, कारण देह म्हणतो तो अज्ञानाचा आहे, महाकारण जाणीवेची जाणीव आहे म्हणून आहे. मग तू कोण आहेस. आदिगुरु शंकराचार्यांनी एक आत्माष्टक म्हणलेलं आहे. मी मन बुद्धी चित्त अहंकार नाही, प्राण अपान व्यान उदान समान नाही, मी अन्नमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आनंदमय कोश नाही. मी कोण आहे. 5 कोशाहून पंचप्राणाहून अंतकरण चित्तवर निराळा असणारा साक्षी रूप असणारा चिदानंद रूप शिवम शिवम. हे उद्गार तुम्हाला त्या आश्रमातनं शिकायचे आहेत, त्या संतांकडनं शिकायचे आहे. मला पटका बांधला. अरे कोणतरी जावे पण बांधन ना. आश्रमात पटका बांधून नाचतोच कशाला. तुला पटका का बांधला. तुला ज्ञानेश्वरी पेरलोत नेऊन पटक्यावर बांधला. चल कळलं ना. तर तसं तुला तुझं पेरलं असतं तर तुला ज्ञानेश्वरी दिली असती आणि तुझ्याकडनं मुखोद्गत करून घेतले. पटक्यावर भागलाय पटक्या. अरे नाही येड्या. संत समागमे धरावी आवडी आणि तातडी म्हणजे तिथं गेला तरी मरण का चुकलेलं नाही म्हणून लवकर त्या मरणाला मारणारी जी विद्या आहे मरण मारी विद्या म्हणतात. त्या विद्येचा त्याच्याकडून कायापालट होऊ शकतो आणि मरताना सुद्धा आपण असं म्हणू शकतो आपले मरण पाहिले म्या डोळा. तो झाला 16 अनुपम. जसं बारशाचा 16 असतो तर लग्नाचा 16 असतो तसं मरणाचा 16 आपल्या वारकऱ्यामध्ये. तुकोबाने वर्णन केलं. मी असा निवांत मला भित्तीला बसवलंय, बायको पोर रडतात, आता ह्याला काय करू. तुकाराम म्हणतात मी तरी काय सांगू, मी वर गेलो. आता बायका प्रश्न कोणाला विचारतात. मड्याला. ते गप बसलेलं असते. हार घातला तरी आभारी आहे म्हणत नाही. माझं देणं बुडल्यास हरामखोरामधून खेटरा मारला तरी सुद्धा रागाला येत नाही, कारण ते निर्जीव आहे. डेड बॉडी म्हणतात त्याला. ती बायको विचारते माझ्या राजा रुडी कशी मारली गे बया, आता या पोरासने काय करू गे बया. त्याला काय विचारतेस. मला याच्यात सांगतो तर अनाथ आश्रम ठेव जा. अरे ते बोलणार आहे का. अरे 80 दशा येईल पुढे ते मन होईल वेळे म्हणून चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान म्हणून करावी तातडी परमार्थाची. आणि एवढं सांगून जर ऐकत नसेल तुझ्याजवळ काय आहे म्हणून मस्ती आहे तुला. विचारलं तुका म्हणे ही लोकीचे व्यवहार आहे. हिथला चंद्र क्षयरोगी, सूर्य उदय होतो तर अस्तालाही. 5 तोंड असलेला त्याचे 1 तोंड छाटलेला 4 तोंडाचा ब्रह्मदेव ह्या जगाचं निर्मिती करणारा, त्याच्या 2 बायका दोन्ही शिव्या देतात त्या शंकर संहार करणारा आणि जगात काडी लावणारा विष्णू या जगाचं पालन पोषण करणारा. काय या जगाचा विश्वास करा. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या. इंगळ्याच्या अंथरुणावर जर झोपून तुम्हाला सुख वाटत असेल तर मग मृत्यूलोकामध्ये अवश्य राहा. नाही तर सुख नाही. सुख आहे ते लोकात नाही तर तुझ्यात आहे. तुझ्यातलं सुख शोधण्याची क्रिया या परमार्थात आहे. ते शोधलास ना मग तुला काही बाकीचे व्यवहार काय करणार नाहीत. कमळाच्या पानाला पाण्यात राहून देखील पाणी स्पर्श करत नाही तसं तुम्ही जर ज्ञानानं मुक्त असाल तर तुम्हाला हा प्रपंच काडीत का स्पर्श करू शकेल. पण आम्हाला वाटतं हे बी चांगलं चालावं ते बी चांगलं चालावं. पंढरपूरला म्हणते निवडून आलो तर तुला 101 रुपयाचं पेढ खाणार किती 5 वर्षात. त्या मनात देवानं किती 101
एवढी चॅप्टर जात जगातच कुठे नसते नाही राजा. या लोकातला व्यवहार होतो त्याला मद म्हणतात. धनमद, विद्यामद, राज्यमद, सत्तामद, तारुण्याचा मद, असे 6 प्रकारचे मद या माणसाजवळ आहेत. आणि त्या मदाचा जोरात म्हणताय, ऐ मी सांगल ती पूर्व दिशा, इकडे बोट करून म्हणते. या भ्रमात राहू नकोस येड्या. ह्याला डोळ्यात धूर येणं म्हणतात, म्हणजे गर्विष्ठ म्हणतात. अरे येड्या, अरे तुला ज्यावेळी ते विशेष आमंत्रण येईल रेड्यावर बसून, तो अशा मिशा लाल फिरवून लाल डोळे करून तुझ्यावर पास टाकून निघ बेस आल्या निघ म्हणते. ते म्हणते एवढं गेंगीचं लगीन करतो, ओढून येते. कळो येईल अंतकाळी प्रयाणाच्या वेळी, यातून तुला सोडवणार नाही. तुकोबा राय म्हणतात, तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि त्या चक्रपाणीचा विषय, चक्रपाणीचा व्यवहार, चक्रपाणीची पूजा. आणि या जगामध्ये एक श्रेष्ठ कोणतरी नियामक आहे, त्याच्या सत्तेने शरीर चाललेलं आहे, जगत चाललेलं आहे. मी त्याचा एक अंश आहे आणि मी त्याला शरण गेलेलो आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार
नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान बजाव आईचं खातो काळ सावधान, आईचं खातो काळ सावधान,
आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आज दत्तावतार स्वामी समर्थ अक्कलकोट यांची आज प्रगट दिनाची तिथी आहे. आज स्वामी अक्कलकोटी प्रगट झाले. त्यांचा पूर्व इतिहास तसा मिळत सुद्धा नाही, पण ते काही सांगायचे त्यांच्या शब्दामध्ये. त्याच्यावरून भक्ताने जुळवून ठेवलं. मी गुजरातमध्ये वारुळातनं आलो वगैरे वगैरे. पण त्यांचे चमत्काराने दिलेले आशीर्वाद आज देखील चालू आहे. त्या काळामध्ये चालू होते, यात का नवल नाही. पण आज सुद्धा स्वामी समर्थांचे चमत्कार घरोघरी बघायला मिळतात. एक ध्यानात घ्या, हा दत्त संप्रदाय अवधूत संप्रदाय जो आहे याची सेवेची निष्ठा अत्यंत जबरदस्त असावी लागते. फल त्याचप्रमाणे मिळतं. तुमची सेवा 2 रुपयाची आणि मेवा 5 रुपयाचा कधी मिळत नसतो. समर्थांच्यावर विश्वास ही मोठी सेवा आहे. समर्थावर ते एका वाक्यावर विश्वास ठेवला तरी काम होतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एकच वाक्य. आशीर्वादाला येतेच, भिवू नकोस, मी तुझ्या वाईट वागलंस तर पाठीशी आहे, चांगलं वागलास तर पाठीशी आहे. आता हा याचा अर्थ कसा राहून घ्यायचा? त्या रूटने येत होतं ट्रकवाला. सकाळी सकाळी थोडं घेतलेलं होतं. धाब्यावर गेलं अक्कलकोटच्या. जेवायला वाटतो का? आता दरोड्याला हिथं घालण्यापेक्षा तिने स्वामींच्याकडे म्हणलं प्रसाद आहे, जा. प्रसाद खाल्यानंतर जरा बुद्धीत बदल झाला. एक फोटो घेतला, हार घेतला, ट्रकाच्या पुढे लावला आणि 2 डोस मारले आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत ड्रायव्हिंग करायला. आता घाट सेक्शनला ब्रेक दाबून बघायचे असतात. वेडी वाकडी वाहने सावकाश डायरेक्ट गेलं की नाही ते खाली दरीतच पडलं. एका बाजूला हिव आणि एका बाजूला समर्थ महाराज. असं का होतं? समर्थ महाराज ते चूक आहे का? तुम्ही त्याचा विपर्यास केला. इतकं ही मंडळी बघा, दत्त संप्रदायाची दारू पिऊन भजन करतात ना, ते त्या दत्तात्रयाला अजिबात पसंत आहे. अत्यंत सोहळ्याचा देव आहे. मी एकदा त्या माळेकुंद्रीला गेलो. ते कुरकर्णी नाहीत म्हणून त्याने बोलवलं. सगळे टाकून ओम नमः शिवाय, टाळाचा किस पडला म्हणले. चांगलं केलंस. अरे ज्याला तो दारूचा वास सुद्धा स्पर्शाला त्याला चालत नाही दत्तगुरूंना, तुम्ही पिऊन करता आणि तुमच्या हे कुठल्या शास्त्रात लिहिलं आहे? तर स्वामी समर्थ याच्यापेक्षाही कडक धोरण आहे. विश्वास कधी ढळायचा नाही. प्राण जाय पर वचन न जाय. आणि अशा एका मोठ्या समर्थांची या ठिकाणी किती वर्ष झाले बाळा? 11वं वर्ष चालू आहे. तुमच्या गुरुचरित्राचं पारायण, भजन, कीर्तन, अन्नदान या मुलांना या गावात सांभाळलेलं आहे. अशीच काही ठिकाणी वर्षाला एक ठिकाण निवडून तिथं पारायण करायचं,
आणि तिथं सुद्धा करायचं असं. काही वेळा आमच्या सदानंद बाबांच्याकडे जाऊन ही मंडळी पारायण केली. खरोखर तुम्ही बँकेत ठेवल्यानंतर तुम्हाला कॅश काढायला काय अडचण नाही. आमची ठेवच नाही. चेकबुक घेऊन काय करतस? नाही, चेक दिला आहे, कुठे ठेव तुझी? ठेवावी आणि मग चेक काढावा. मनसोक्त आनंद त्या भक्तीतला भोगावा. गुरुभक्तीची मस्ती यावी अंगात, त्याला आनंदाची मस्ती म्हणतात. ती या संप्रदायामध्ये अनेक महात्मे त्यानंतर सुद्धा चाललेले आहेत. आज सुद्धा अनेक भक्त त्यांचे आहेत. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या ठिकाण आहे तिथं का कीर्तनला. पण असे कोण त्यांच्यापासून एकदा त्यांच्या गेले आणि त्यांना दुरावले असे नाही. ते स्वामी जीव की प्राण म्हणूनच या ठिकाणी चालतात. असे एक महात्म्यांचे आज प्रगट दिनाचा दिवस आहे. त्यानिमित्तानं हा उत्सव होतो. आम्ही स्वामीकडे असं म्हणूया. ही मंडळी मला वाटतं 4 वाजल्यापासून आहेत आणि इतके राहिलेत म्हणजे यांचं काय थोडं तप नव्हतं. तर तू स्वामी महाराजा त्यांना म्हण, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. झालेली सेवा त्या समर्थाच्या चरणी समर्पित करून इथेच थांबूया. विठ्ठल